नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की आता अस्मिताची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम करायचा आहे हे ठरलेलं असतं आणि कल्पना तर म्हणालेली असते की आपण अजिबातच वेळ वाया नको घालवूया, उद्याच आपण तिची चोरोटी भरून घेऊया। आता प्रियाला तर निमित्तच हवं असतं सायली आणि अर्जुनला घराबाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी, त्यामुळे ती लगेचच म्हणते की हो मला सुद्धा हीच आयडिया पटते, आपण उद्याच चोरोटी भरू। पण मग त्यासाठी आपल्याला आज सगळी तयारी करावी लागेल। मग त्यासाठी आता सायली घरी हवी, कारण सगळी दुकानं वगैरे सायलीला माहिती आहेत कुठे काय भेटेल कुठे काय। आता सायली म्हणते की ठीक आहे, मी थांबते घरी, आपण उद्या जाऊ। त्याबरोबर आता इथे अर्जुन आणि सायलीचं ठरतं की ते दोघंही उद्या जातील। खरं तर अर्जुनला ही गोष्ट अजिबातच आवडलेली नसते, त्यामुळे तो जरा सायलीवरती नाराजच असतो। त्याचं मत असं असतं की घरामध्ये पूर्णा जी आहे, ममा आहे आणि तन्वी जी कधीच काहीच काम करत नाही ती सुद्धा आहे, आणि अस्मिता ताईला तीच जास्त जवळची वाटते ना, मग ती करेल ना थोडंफार काहीतरी काम, आणि तिलाही करू दे, घरातल्यांनाही कळू दे तन्वीवर जबाबदारी टाकल्यावर काय होतं ते। त्यावर सायली अर्जुनला समजावून सांगते की जर आपण असं खोटेपणा केला तर अस्मिता ताईंची ओटी भरण्याचा कार्यक्रम खराब होऊन जाईल, आणि हे सगळे सोहळे बायकांच्या आयुष्यात काही सतत येत नसतात। सगळ्या सोहळ्यांना बायकांना खूप आनंद मनसोक्त घ्यायचा असतो, आणि जर प्रियावरती ठेवलं ना आपण हे काम तर काहीच होणार नाही उद्यापर्यंत। त्यामुळे म्हणते एकुलती एक बहीण आहे की नाही तुमची। आता एवढं सगळं सायलीने समजावल्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे। मग आता सायली अर्जुनला म्हणते तुम्ही सुद्धा चला आमच्याबरोबर मग खरेदीला। त्यावर अर्जुन म्हणतो काय मी काय करणार आहे तिथे बायकांच्या कार्यक्रमात येऊन, माझं काय काम। त्यावर सायली म्हणते तुम्ही तिथे येऊन काही करू नका, आपण पिशव्या तर उचलायला व्हाल। त्यावर अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे तुम्ही माझा गार्ड बनवताय। त्यावर सायली म्हणते आईचं, बायकोचं, बहिणीचं सामान उचलल्याने कोणी गार्ड होतं का, चला। मग आता धरून बांधून का होईना आपण सायलीने अर्जुनला सुद्धा शॉपिंगला नेलेलं असतं। आता एका ठिकाणी सायली दुकानासमोर थांबते आणि म्हणत असते की इथे आपण साड्या घेऊया, इथे साड्या चांगल्या मिळतात। त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणायला लागते की शी किती चीप क्लास दुकान आहे, इथे कशाला साड्या घ्यायच्या, आपण कुठल्या तरी चांगल्या शोरूममध्ये साड्या घेऊया। त्याबरोबर आता लगेचच सायली म्हणते प्रिया, ज्या काही अशा कार्यक्रमांच्या गोष्टी असतात ना त्या जरा व्यवस्थित ठिकाणी बघून घ्यायच्या असतात, ह्यांचं दुकान पिढी जात आहे, त्यामुळे आपण सामान इथे घेऊया। आई पूर्णाजी तुम्हाला काय वाटतं। त्यावर आता प्रियाला तर काही पटत नसतं, पण आता बाकी सगळे म्हणत असतात की हो इथे घेऊया, त्यामुळे प्रियाचा नाईलाज होतो। आता दुकानात आल्याच्या नंतर प्रियाला तिथे साड्या खूप आवडतात, साड्या खरोखरच तिथे खूप सुंदर सुंदर असतात। मग आता लगेचच अस्मिताची खरेदी राहिली मागे, अजय सासूची खरेदी राहिली मागे, प्रिया पहिले स्वतःचीच खरेदी करायला सुरुवात करते। माझ्या नंदेची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे, मग मी तर उठून दिसायलाच हवं, असं तिचं पहिलं मत असतं। आता कल्पना तिला म्हणते ठीक आहे, तुला जे काही घ्यायचं ते तू घे। त्याबरोबर आता प्रिया तिच्या खरेदीला लागलेली असते। तर सायली आता इथे अस्मितावर कोणती साडी छान दिसेल ते त्या सेल्स गर्लला विचारत असते। ती तिला सांगत असते की माझ्या नंदेला ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी साडी हवी आहे, त्यामुळे उत्तम आणि छान साडी दाखवा त्यांच्यासाठी। त्याबरोबर आता छान साडी दाखवली जात असते अस्मितासाठी, छान साड्या वगैरे खरेदी केल्या जातात, आणि त्याच्यानंतर आता ती तिकडनं निघत असताना सायलीला तिथे एक साडी आवडते, पण आता ती साडी जरा महाग असते, त्यामुळे सायली मला नको ही साडी असं म्हणते आणि तिकडनं निघायला लागते। त्याबरोबर अर्जुनने सायलीला ती साडी आवडली आहे या गोष्टीचा अंदाज घेतलेला असतो, त्यामुळे तो लगेचच बाहेर आल्यावर म्हणतो आय थिंक माझा मोबाईल आतमध्ये राहिला, मी घेऊन येतो। आणि आता अर्जुन मोबाईल घेण्याच्या बहाण्याने आतमध्ये येतो आणि ती सायलीला जी साडी आवडलेली असते ती खरेदी करतो। आता अर्जुनच्या हातामध्ये ऑलरेडी इतक्या सगळ्या पिशव्या असतात, त्यामुळे कोणाला त्याच्यामध्ये आणखी एक पिशवी ॲड झालेली कळत नाही। अर्जुन सायलीसाठी साडी घेऊन घरी आलेला असतो। आता अस्मिताचं सगळं सामान तो म्हणतो आधी वरती असू दे आमच्याकडेच, नंतर मग सगळं तयारी करताना आपण काढूच, तेव्हा मग अस्मिताई तू तुझी साडी घे। आता खरं तर अर्जुनने सायलीला साडी आणली आहे हे सायलीला कळू नये म्हणून अर्जुन हे असं करतो। आता अस्मिता म्हणते ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला उद्या साडी नेसायला मिळायला हवी।
मग आता लगेचच अर्जुन ते सगळं साहित्य वर घेऊन येतो आणि सायलीला तिची साडी देतो. आता दुसऱ्या दिवशीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू झालेली असते. ओटीचं सगळं सामान सायलीने आणलेलं असतं. आता इथे दुसरा दिवस उगवलेला असतो. अस्मिताला तयार होण्यासाठी सायली तिची पिशवी देते आणि सांगते की अस्मिताताई, यामध्ये तुमची साडी आणि तुम्ही बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू का घेतल्या होत्या त्यासुद्धा मी ठेवलेल्या आहेत, तुम्ही तयार होऊन या, तोपर्यंत आम्ही बाकीची सगळी तयारी करतो. अस्मिता सायलीला काहीच रिस्पॉन्स करत नाही. सायली ही तिच्याबरोबर बोलत असते, पण ती तन्वी चल तू माझ्याबरोबर, मला तयार तू कर असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते. इथे आता पूर्णाजी ही सायलीला म्हणत असते की चला आता आपण पुढच्या तयारीची सुरुवात करूया. तर मित्रांनो, ट्विस्ट हा असतो की प्रियाने अस्मिताची साडी आधीच फाडलेली असते, जेणेकरून आता अस्मिताला ती साडी नेसता येऊ नये आणि सायलीने आपल्याला त्या चिप क्लास दुकानात नेलं, तिथेच आपल्याला फाटलेली साडी दिली असं सांगता यावं म्हणून. आता ज्यावेळेस त्या साडी नेसायला जातात त्यावेळेस अस्मिताची साडी फाटलेली असते. अस्मिता बाहेर येते आणि कांगावा करायला लागते की माझी साडी फाटलेली आहे. आणि आता प्रियाने तर तिचं डोकं भरवलेलंच असतं की या सायलीने मुद्दाम असं केलं, मुद्दाम आपल्याला चिप कॅटेगरीच्या दुकानात नेलं जेणेकरून तिथे आपल्याला चांगली साडी मिळू नये तुझ्यासाठी, मुद्दाम केलं हिने हे सगळं. मी बोलत होते ना चांगल्या शोरूममध्ये जाऊ. त्याबरोबर लगेचच आता इथे प्रताप म्हणत असतो, अस्मिता अगं शांत हो, एखादा पीस कधीतरी फॉल्टी निघतो, आता त्यामध्ये सायलीचा काय दोष, तिने आपल्याला मुद्दाम तिथे कशाला नेलं असतं, आणि बाकीच्या ज्या साड्या घेतल्यास त्या सगळ्याच साड्या फाटलेल्या आहेत का, नाही ना, मग एखादा पीस जर चुकून फॉल्टी निघाला तर त्यामध्ये एवढं ओव्हर पॅनिक होण्याची गरज नाही आहे. त्याबरोबर लगेचच अश्विनसुद्धा तिला म्हणायला लागतो की हो अस्मिताई प्लीज जरा रिलॅक्स हो, एवढं ओव्हर पॅनिक करू नकोस, तू जर एवढं ओव्हर पॅनिक केलंस तर तुझा BP शूट होईल आणि त्याचा तुलाच त्रास होईल, आपण करूया ना काहीतरी, किंवा तू तुझी एखादी दुसरी साडी नेस. त्याबरोबर अस्मिता म्हणते मी नाही जुनी साडी नेसणार. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणतो मग तू तन्वीची एखादी साडी नेस, तन्वी तुझ्याकडची नवीन साडी असेल तर तू ती अस्मिताला दे, तसंही काल तू खूप साड्या खरेदी केल्यास. आता प्रिया लगेचच म्हणते मी अश्विन अरे पण मी माझ्या साड्या कशा आवडतील अस्मिताला, अरे ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी ना अशी दुसऱ्याची साडी नाही घालायची, नसतं ते चांगलं. आता खरं तर प्रियाला स्वतःची साडी द्यायची नसते ना, त्यामुळे प्रिया काहीही कारणं सांगते. आता सायलीला आठवतं की अर्जुनने सुद्धा मला कालच साडी घेतली आहे. सायली लगेच म्हणते एक मिनटं अस्मिताताई, मी लगेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, आणि ती पटकन बेडरूममध्ये साडी घ्यायला येते. आता अर्जुनला तर आयडिया असतेच की आपली बायको काय करणार आहे. मग अर्जुन लगेचच सायलीच्या मागे वरती येतो आणि तो सायलीला म्हणत असतो की अगं मी तुला गिफ्ट म्हणून आणलेली साडी आहे ही. त्यावर सायली म्हणते की आता गिफ्ट महत्त्वाचं नाही आहे, आता अस्मिताताईंना साडी देणं जास्त गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो अगं पण ही साडी तुला आवडली होती. सायली म्हणते आवडीपेक्षा गरज महत्त्वाची. अर्जुन म्हणतो म्हणजे. त्यावर सायली सांगत असते मला सांगा, तुम्हाला एखादी गोष्ट आवड म्हणून खरेदी करायची असेल पण तुमच्याकडच्या पैशांची समोरच्याला गरज असेल तर तुम्ही काय कराल, आवड पूर्ण कराल की समोरच्याची गरज काढाल. त्यावर अर्जुन म्हणतो बट ऑब्वियस समोरच्याला मदत करेल. त्याबरोबर सायली म्हणते तेच ना, मग आता ही साडी तुम्ही मला आवड म्हणून घेतली आहे, पण ही साडी सध्या अस्मिताताईंची गरज आहे, कारण आज त्यांनी नवीन साडी नेसणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो पण हे सगळं तन्वीने केलं आहे. त्याबरोबर सायली म्हणते हो हे सगळं प्रियाने केलं आहे, मला व्यवस्थित माहीत आहे, कारण त्या दुकानातल्या कधीच कुठल्याच साड्या फॉल्टी निघत नाही. आम्ही तिथून बऱ्याच वेळेस साड्या खरेदी केल्यात. हां आता एवढ्या महागातल्या साड्या खरेदी करण्याची वेळ कधी आली नाही आमच्यावर, आम्ही साध्याच साड्या खरेदी करायचो कुसुमताईसाठी आणि काकूंसाठी, पण तिथे कधीच असा प्रकार घडला नव्हता. पण हे सगळं आपण नंतर शोधून काढू, नंतर बोलू, आता उगाचच्या उगाच अस्मिताताईंचा कार्यक्रम खराब व्हायला नको. अर्जुन म्हणतो मी सांगतो फक्त तुम्ही तसं करा. त्याबरोबर सायली म्हणते म्हणजे नेमकं काय करायचं आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही काहीच बोलू नका, आणि तो अस्मिताकडे येतो आणि अस्मिताला म्हणत असतो अगं अस्मिताई माझ्या बायकोने काल तुला चुकीची साडी दिली, ती तुझी साडी नव्हती, ती तिचीच साडी होती. तू चल वरती तुझी साडी आहे, आता उगाचच्या उगाच तू पुन्हा तुझ्या खोलीत जा, परत इथे बाहेर या, एवढं सगळं करण्यापेक्षा वरती माझ्याच खोलीत चल, तिथे साडीसुद्धा नेस आणि तयारसुद्धा हो, आणि साडी नेसवण्यात माझी बायको एक्सपर्ट आहे, ती तुला उत्तम मदत करेल. त्याबरोबर अस्मिता आता ठीक आहे म्हणते आणि वरती जाते. आता अस्मिताला सायली जी फाटलेली साडी असते ती नेसायला देत नाही, ती तिला चांगली साडी नेसायला देते, आणि अर्जुन खाली येऊन सांगतो की अस्मिताई तीच साडी नेसली जी तिची होती, साडी अगदी व्यवस्थित आहे, माझ्या बायकोची साडी फाटली, उगाचच्या उगाच बिचाऱ्या सायलीला नुकसान झालं. त्याबरोबर आता प्रिया खुश होते आणि म्हणते चला जे हवं होतं ते झालं. त्याबरोबर आता सगळेच जण प्रियाकडे बघायला लागतात. तर प्रताप प्रियाला म्हणतो काय म्हणालीस तन्वी.
त्याबरोबर प्रिया म्हणते मी कुठे काय म्हणाले बाबा, काहीच नाही. त्याबरोबर प्रताप म्हणतो आत्ता तुझ्या तोंडातून शब्द जे बाहेर पडले ना ते मीच नाही, आम्ही सगळ्यांनी ऐकले. आणि काय आहे ना तन्वी, मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असलं तरी तिला असं वाटत असतं की ती कोणालाच दिसत नाही आहे, पण ती संपूर्ण जगाला दिसत असते. समजलं तुला? तू मुद्दामून हे सगळं केलंस ना, मुद्दाम तू साडी जाळलीस, बरोबर ना? तर इथे आता पूर्णाजीसुद्धा म्हणत असते जाळली नाही प्रताप, तिने साडी फाडली, जेणेकरून सगळा डाव तिला सायलीवरती टाकता यावा, जेणेकरून तिला हे सांगता यावं की दुकानातूनच फॉल्टी पीस मिळाला होता. पण तन्वी मूर्ख मुली, तुला हे सगळं करताना काहीच वाटलं नाही का? अगं तुझ्या धाकट्या नंदेचा कार्यक्रम खराब झाला, हे सगळं करून तुला काय मिळालं? त्याबरोबर आता प्रिया काही बोलत नसते, तर लगेचच पूर्णाजी म्हणत असते तू खूप चुकीचं वागली आहेस तन्वी, आणि तू आज जे काही वागली आहेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. त्यावर सायली ही लगेचच म्हणायला लागते पूर्णाजी थांबा, जाऊ द्या, उगाच कशाला आता वाद घालतोय आपण, उगाच मुहूर्ताची वेळ पुढे जायला नको. अस्मिताताईंना नवीन साडी मिळाली की नाही? अस्मिताताई तुम्ही पटकन आता तुमचं बाकीचं तयारी करा, आपण लगेचच ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. त्यावर अर्जुन म्हणतो असं नाही 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 नाही, चूक आहे मग शिक्षा पण मिळायलाच हवी. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणायला लागते ए अर्जुन तू गप्प बस, उगाचच्या उगाच काहीतरी बडबड करू नकोस. अर्जुन म्हणतो मी बडबड उगाच नाही करत आहे, तू साडी जाळलीस ना मग तुला त्याची शिक्षाही मिळायलाच हवी. सॉरी, फाडलीस, तू साडी फाडलीस आणि ब्लेम माझ्या बायकोवर टाकत होतीस की तिने चिप दुकानात नेलं. मग आता याची शिक्षा तुला अशी की तू अस्मिताताईच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमात यायचं नाही. प्रिया म्हणत असते काय? ए अर्जुन तू उगाचच्या उगाच काही बडबड करू नकोस. पूर्णाजी आई अगं सांगा ना तुम्ही, वहिनी जर कार्यक्रमाला नसेल तर कसं चालेल? त्याबरोबर लगेचच प्रताप म्हणत असतो काहीच गरज नसते वहिनीची, ओटी भरण्यासाठी सुहासीन बायका लागतात, त्या आपल्या घरामध्ये आहेत, कल्पना आहे, आणि वहिनीचीच गरज असेल ना तर सायली उलट तुझ्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे ती गरज पूर्ण करूच शकते. आता सुद्धा नाही का तिने गरज पूर्ण केली, ही साडी तिचीच आहे, तिने दिली अस्मिताला नेसायला. पण तू काय म्हणालीस? तू म्हणालीस की साड्या देणार नाही म्हणून, तरी तिने एकच साडी खरेदी केली होती, तू तर किती खरेदी केल्यास ते फक्त तुलाच माहिती असेल. त्याबरोबर लगेचच अश्विनसुद्धा म्हणत असतो तन्वी डॅड बरोबर बोलतात, तू आज जे काही केलंस ना ते मला अजिबात आवडलं नाही. तू अस्मिताताईची साडी खराब केलीस तर केलीस, वरून तू तिला साधी तुझ्याकडची नवीन साडी नेसायला सुद्धा दिली नाहीस, तू खूप चुकीचं वागलीस. आणि त्यामुळे डॅड जे बोलतायत ना ते मला पटतंय, तू नाही थांबलीस या कार्यक्रमात तरीही चालेल, तू जा. त्याबरोबर लगेचच आता इथे प्रिया म्हणायला लागते की अरे असं काय करतोयस अश्विन, थांबू देत ना मला ही कार्यक्रमाला, मला सुद्धा बघायचं आहे कसं सगळं करतायत, मला सुद्धा नटून मिरवायचं आहे. त्यावर सायली म्हणते तेच, तुला फक्त मिरवायचं असतं प्रिया सर्वीकडे, तुला जबाबदारी घेऊन कुठेच काहीच काम करायचं नसतं, आणि हीच गोष्ट खूप चुकीची आणि लाज वाटण्याजोग आहे. कधीतरी जरा जबाबदार असल्यासारखं वाग. तू मला त्रास द्यायचा प्रयत्न कायम करत असतेस, पण मूर्ख मुली अगं तुझ्या हे का लक्षात येत नाही की मला जर तू त्रास दिलास तर त्याचा त्रास फक्त मला एकटीलाच नाही तर आपल्या घरातल्या काही इतर सदस्यांना देखील होऊ शकतो. घरात प्रत्येक वेळेस कलह होऊ शकतात, भांडण होऊ शकतात, वाद होऊ शकतात, आणि त्यामुळे घरातलं वातावरण दूषित होऊ शकतं. हे विचार तुझ्या डोक्यातच येत नाही का गं? त्याबरोबर सायली म्हणत असते मुळात हे डोकं विचार करण्यासाठी रिकामं असावं लागतं ना, पण तुझ्या डोक्यात तर नेहमी काही ना काहीतरी बकवास कुरापती शिजतच असतात. त्याबरोबर आता ती सुद्धा म्हणते की नाही मला सुद्धा पटतंय सगळ्यांचं, तू नाही थांबायचं या कार्यक्रमात. आता जर सगळी चूक तुझी आहे हे बाहेर पडलं नसतं तर तू मला कार्यक्रमात थांबायला दिलं नसतंच ना, मग आता तुला सुद्धा कार्यक्रमात थांबायची काहीच गरज नाही आहे, आणि प्लीज तू इथनं जा. आता घरात आपल्या पाहुणी मंडळी यायला सुरुवात होईल, मला अजिबात असं वाटत नाही की पाहुण्यांसमोर आम्ही घरातल्यांनीच तुझा अपमान करावा, तुला वाईट बोलावं. त्याबरोबर अश्विनसुद्धा म्हणत असतो तन्वी झाली तेवढी शोभा पुरे झाली, जा तू आपल्या खोलीत निघून. आणि तसंही तुला काय बघतेस तू सतत ते मोबाईलवर, वेबसिरीज, OTT प्रोग्राम, ऑनलाईन शो, त्या सगळ्यातून वेळ मिळतो का? काय ते कोरियन ड्रामा, पाकिस्तानी ड्रामा, ते सगळं बघत बस ना तू तुझ्या खोलीत. उलट ते सगळं जर बघायला घेतलंस ना तर तुला वेळ पुरणार नाही, बरोबर ना? काल त्या दिवशी शोरूममध्ये आपण गेलो होतो, तिथे सुद्धा सायली वहिनी, मॉम, पूर्णाजी ह्या अस्मिताताईसाठी खरेदी करत होत्या. तू पहिले तर स्वतःसाठी खरेदी केलीस, आणि ज्यावेळेस तुझी खरेदी पूर्ण झाली त्यावेळेस तू मोबाईलवरती सिरियल बघत बसलीस, पण तू त्यांना हेल्प नाही केलीस किंवा तू सामानही उचललं नाहीस. मग तुझा थांबून काय उपयोग आहे? आताही तू तसंच काहीतरी करशील. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते अरे अश्विन पण. त्यावर लगेचच सगळे तिला म्हणतात की जा. त्याबरोबर मात्र आता सगळ्यांची एकी झालेली असते आणि सगळ्यांनी प्रियाला कार्यक्रमातून हकलून दिलेलं असतं. आता प्रिया कार्यक्रमात नसणार आहे म्हटल्यावर कार्यक्रम तर व्यवस्थित होणं हे
साहजिकच आहे। मग आता प्रिया तिच्या रूममध्ये येते आणि आता ती सगळ्यात अगोदर बेडवरती ज्या उशा असतात त्या खाली टाकून देते, बेडशीट खाली फेकून देते, बेड अस्ताव्यस्त करते, तिथलं थोडंफार सामानाची टाकाफेक करते आणि म्हणत असते की हे सगळे नेहमी असंच वागतात, एकी करतात आणि मला एकटं पाडतात, पण मी या सायलीला सोडणार नाही जर हिला मी अद्दल शिकवली तर माझं पण नाव प्रिया नाही, बघ सायली मी तुला सोडणार नाही। तर आता दुसरीकडे सायली ही लगेचच पूर्णाजी आणि कल्पनाला विचारायला लागते की आपण करायची का पूजेची मांडामांड करायला सुरुवात। त्याबरोबर लगेचच आता कल्पना तर सायली बरोबर बोलत नसते, त्यामुळे ती तिला काही रिप्लाय देत नसते। त्यात आता तन्वीने जी काही माती खाल्लेली असते त्यामुळे तर तिला आणखीन जास्त कसं तरी वाटत असतं। त्याबरोबर आता पूर्णाजीच पुढाकार घेते आणि म्हणायला लागते की हो करूया आपण सुरुवात, उगाचच्या उगाच वेळ वाया घालवण्यात आता काय बरं अर्थ आहे। त्याबरोबर आता लगेचच ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला सायलीने घेतलेली असते। आता साडी, खण, नारळ, तांदूळ, त्याचबरोबर फळं, मिठाई, जे सगळं साहित्य लागतं ते सगळं सायली व्यवस्थित काढून घेते आणि म्हणत असते की सगळं पूजेचं साहित्य काढून झालेलं आहे, आता प्रतिमा आत्या आल्या की आपण ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। इतक्यात आता बघता बघता त्या ठिकाणी प्रतिमा आत्या आणि रविराज काका येतात। आता ते आल्यावर लगेचच ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होत असतो। रविराज काका विचारतात तन्वी कुठे आहे। त्याबरोबर आता अर्जुन आणि पूर्णाजी त्यांना खरंच सांगणारच असतात। इतक्यात सायली म्हणते ती आवरून खाली येणार आहे। त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते आपण सुरुवात करूया ना, तोपर्यंत ती येईलच। आता लगेचच रविराज काका म्हणतात अरे ही तन्वी किती वेळ घेते आवरायला, आज कार्यक्रम अस्मिताचा आहे म्हणावं, ही हिचा असल्यासारखी काय नटते। त्याबरोबर लगेचच आता पुढे कल्पना ही म्हणते की चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। आता खरं तर कल्पनाची ही इच्छा नसते की तिच्या लाडक्या सुनेचे गुण कोणासमोरही यावे। मग आता ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते। पहिली ओटी आई भरणार, त्यामुळे कल्पना पहिली ओटी भरते, नंतरची ओटी प्रतिमा आत्या भरते आणि तिसरी ओटी सायली भरते। आता सायलीची ओटी भरून पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्णाजी म्हणत असतात आता तन्वीला बोलवा, तिने ओटी भरली नाही तर ते चुकीचं दिसेल, वाईट दिसेल, ती धाकटी सून आहे या घरची, कितीही झालं तरी काही वागली तरी आपण असं करू शकत नाही, पण तिला म्हणावं फक्त ओटी भर आणि ताबडतोब निघून जा, उगाचच्या उगाच नसत्या उचापती करायला इथे थांबू नकोस। आता ही जे काही पूर्णाजी बोललेली असते त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं हे असं का बोलली। मग लगेचच आता रविराज काका हे विचारायला लागतात की पूर्णाजी तुम्ही असं का बोललात। त्यावर पूर्णाजी म्हणते त्यावर आपण नंतर बोलू रविराज, आता सध्या कार्यक्रम आहे, उगाच या विषयावर चर्चा नको। मग आता प्रिया त्या ठिकाणी आलेली असते। प्रियाला तर खरं तर ओटी वगैरे भरण्यात आता काहीच इंटरेस्ट नसतो, तिला असं वाटत असतं की मला आधी बोलवलं नाहीत ना, मग आता मी काय येऊ म्हणून, पण आता तिचा नाईलाज झालेला असतो। अश्विनने तिला चांगलंच खडसावलेलं असतं की प्रिया तन्वी अगोदरच तू खूप माती खाल्लेली आहेस, आता अजून नाटक करू नकोस, गुपचूप जा आणि अस्मिताताईची ओटी भर आणि वरती ये, तुला थांबायचं नाही आहे ना तिथे, तू थांबू नको, तसंही तुला थांबायला कोणी तिथे बोलावलेलंच नाही आहे। एक ओटी भरण्याची रीत असते, घरातल्यांनी सगळ्यांनी ओटी भरली आहे, तू बाकी आहेस म्हणून तुला बोलावलं, जा लवकर। त्याबरोबर आता प्रिया ही तिथे आलेली असते आणि मग ती आता छान पद्धतीने अस्मिताची ओटी भरते आणि ताबडतोब तिकडनं निघते। आता आपले आई वडील आलेत, किमान त्यांच्याशी जरी बोलावं, त्यांना हाक मारावी, याचं सुद्धा प्रिया कष्ट घेत नाही। प्रिया ओटी भरते आणि ताबडतोब तिकडनं चालती होते। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इतकंच, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद।